सामान्य नागरिकाला एक कुदळ जरी जमिनीवर मारायची असल्यास पहिल्यांदा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते, नाहीतर त्यांना कडक शासन केलं जातं। मात्र धनदांडग्यांनी अख्खं गटार खोदलं तरी प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर काहीच कारवाई करत नसल्याची गोष्ट धारगळमध्ये घडली आहे। या ठिकाणी एका मोबाईल कंपनीतर्फे केबल टाकण्यासाठी रस्त्याकडेला बांधलेलं काँक्रीटचं गटार खोदून उखडून काढण्यात आलंय। आश्चर्य म्हणजे या कामाला कोणत्याच प्रशासकीय खात्यानं परवानगी दिली नाही, तरी देखील कंपनीनं बेकायदेशीरपणे हा रस्ता खोदून ठेवलाय। पावसाळा तोंडावर असताना केलेल्या या प्रकारावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। लायन्साचे केबलवाले अख्खो रोड गटर म्हणटा तो सामको पिड्ड्यार करून दवरला। त्याचा तांकां सांगलें आमी तुमी PWDची परमिशन घ्या आणि तो खणान घ्या, पण तेंच्यांनी PWD फक्त एप्लिकेशन दिलां, बाकीची कारवाई काय ना। आणि हे सगळ्याक तोहेच कर दिल्ले फक्त आमचो जो रोड आहा तेका कितें डॅमेज जायनासतना तेंच्यांनी घालपाचें, आणि तेंच्यांनी जो घातला जे सायडीन गटर आसा तेच सायडीन खणला, दुसरी सायड आहा ती ओपन आहा थंय गटर ना, जो गटर सायड आहा ती खणान घातला। वयर जो काँक्रिटाचो गटर आसलो तोय फोडून उडयला। परमिशन त्यांनी अप्लाय सगळें केला, तो फॉर्मेलिटी सगळ्यो SC कडेन PC कडेन आसा सगळें, त्यांनी पेमेंट करपाचो आसा। फक्त पेमेंट केलो काय झालं, एक 3-4 दिसां भितून तेजें जाता काम। पण आता जे काम जे चालू आहा ते कायदेशीर आहा की बेकायदेशीर आहा? म्हणजे अजून त्याका परमिशन तशें आमी रायटिंगान कांयच दिवंक ना। त्यांनी अप्लाय केला पण त्यांनी पेमेंट जालो म्हणटकूच परमिशन जालें असो त्याचा क्लियर कट मिनिंग जाता। आता जे काम केलेलं आसा ते पूर्ण बेकायदेशीर हय अशेंच जाता।